आरतीने आज 10 वर्षानंतर पुन्हा एकदा सावली सदनमध्ये पाऊल ठेवले होते. ही ती सावली होती जिथे कधी ती नवरी बनून आली होती. हे सुद्धा कधीतरी तिचेच घर होते. बँक अधिकारी मनीष वर्माचे घर. आज घरामध्ये शोकाकुल वातावरण होते. मृत शरीराला घेऊन जाण्याची तयारी चालू होती. ती मृत व्यक्ती दुसरी कोणी नसून तिच्या नवऱ्याची दुसरी बायको रेखा होती. घरात आल्याबरोबर जमलेली सर्व पाहुणे मंडळी आरतीकडे पाहायला लागली. आरती तिच्या सासू सरस्वती ताईजवळ जाऊन बसली. सरस्वती ताईंच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी आरतीकडे पाहिले आणि त्यांना जास्तच रडू यायला लागले. त्यांच्या मांडीवर रेखाचा 8 वर्षाचा मुलगा अर्जुन होता. घरातील वातावरणामुळे तो खूप घाबरला होता. दूरपुरुषांच्या गर्दीत मनीष उदास बसला होता. अचानक त्याची नजर आईच्या बाजूला बसलेल्या त्याच्या पहिल्या पत्नीकडे गेली आणि तिला पाहून मनीष आश्चर्यचकित झाला, कारण आरती इथे येईल असे त्याला वाटलेच नव्हते. काही वेळाने रेखावर अंतिम संस्कार करण्यात आले. आरती सरस्वतीताईंना आधार देत घरात घेऊन गेली. सरस्वतीताईंनी आरतीचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाल्या, आरती, तू माझा मान राखलास. तुझ्या ठिकाणी दुसरी कोणी असती तर मला नाही ते बोलली असती. त्या पुढे म्हणाल्या, माझी मनू कशी आहे? असे बोलताना सरस्वतीताईंचा कंठ दाटून आला होता. आरती म्हणाली, ती ठीक आहे आई. तिला तिच्या आजीकडे सोडून आले आहे. सरस्वती ताई म्हणाल्या, आरती, आता पुढे अर्जुनचे काय होईल ह्या विचाराने मला खूप भीती वाटत आहे. आरतीने अर्जुनकडे पाहिले आणि म्हणाली, आई, त्याचे वडील बघतील पुढे काय करायचे ते. पण आता तुम्ही जास्त बोलू नका. आधीच तुम्हाला बीपीचा त्रास आहे. तुमची तब्येत खराब होईल. सरस्वती ताईंना आरती दिलासा देत होती. ती तिथेच एका खुर्चीवर बसली. तिने खोलीत सगळीकडे एक नजर फिरवली आणि तिच्या मनामध्ये वादळ उठले. हे तेच घर होते जिथे तिच्या नवऱ्याने तिला लाथाडले होते आणि रेखाबरोबर लग्न केले होते, तेही त्या अवस्थेमध्ये जेव्हा ती आई होणार होती. असा विचार करून तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तिने गपचूप आपले डोळे पुसले. मनीष मुलीच्या जन्मानंतर एकदाही त्याच्या मुलीला पाहायला आला नव्हता. बहुतेक त्याला जणू हे गरजेचे वाटलेच नाही. आपली बायको आणि मुलगी जिवंत आहे की नाही याची साधी चौकशी देखील केली नाही त्याने. या घरामध्ये फक्त एक सरस्वती ताईच होत्या ज्यांनी आरतीला स्वतःच्या मुलीपेक्षा देखील जास्त जीव लावला होता. त्या नेहमी तिच्यासोबत खंबीर उभ्या राहिल्या होत्या. दुसरे लग्न करताना त्यांनी मुलाला खूप समजावले, त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याने आईचे देखील ऐकले नाही आणि शेवटी रेखाबरोबर लग्न केले. आरती एक सुसंस्कारी, साधी राहणारी, आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. जेव्हा सरस्वती ताई तिला मनीसाठी पाहायला तिच्या घरी गेल्या होत्या तेव्हा त्यांना आरती पाहता क्षणी आवडली. आरती दिसायला सुंदर तर होतीच, तसेच ती मोठ्यांचा आदर करणारी, सर्व कामात निपुण असणारी मुलगी होती. स्वयंपाकात तर ती अगदी सुगरण होती. त्यामुळे सरस्वती ताईंना ती त्यांच्या घरासाठी सून म्हणून पसंत पडली. मनीषला देखील ती आवडली. त्यामुळे त्या दोघांचे थाटामाटात लग्न झाले. मनीष बँक अधिकारी होता आणि आरती फक्त 12वी पर्यंत शिकलेली होती. सरस्वती ताईंनी तिचे शिक्षण न पाहता तिच्या गुणांची पारख केली होती. लग्न झाल्यानंतर आरतीने सासरच्या घरची जबाबदारी घेतली. घरामध्ये सरस्वती ताई, मनीष यांच्याशिवाय मनीषची धाकटी काकू तसेच त्यांच्या 2 चुलत बहिणी राहत होत्या. मनीषच्या काकाचे अल्पशा आजाराने निधन झाले. नंतर सरस्वती ताईंनी त्यांच्याकडे त्या तिघांना ठेवून घेतले. आरती देखील घरामध्ये सर्वांशी हसून खेळून राहायची. थोड्या दिवसातच तिने सर्वांची मनं जिंकली होती. एके दिवशी रात्री सर्व कामे आटपून आरती तिच्या खोलीत गेली तेव्हा तिचा नवरा मनीष तिला म्हणाला, आरती, घरातले कामं करायला नोकर आहेत, मग तू एवढी कामे का करतेस? जरा स्वतःसाठीही वेळ दे. तू अशी काकूबाईसारखी का राहतेस? तुझ्या वयाच्या बायकांकडे बघ, त्या कशा राहतात, आणि तू जरा आरशामध्ये स्वतःला बघ. स्वतःचा अवतार काय करून ठेवला आहेस? तेव्हा आरती त्याला म्हणाली, हे बघा, घरामध्ये कामवाली आहे हे मला मान्य आहे. तिला मी घरातील वरवरची कामे सांगते, पण स्वयंपाक घरातील बाईनेच करावं असं मला वाटते. त्यामुळे मला माझ्याच माणसांसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवायला खूप आवडते. हे मी सर्व आनंदाने करते आणि तुम्ही मला काकूबाई म्हणा किंवा आणखी काही, पण मला हे असेच राहायला आवडते, कारण मी आधीपासून अशीच आहे. पण तुम्हाला आवडत नसेल तर मी फक्त तुमच्यासाठी ह्या खोलीमध्ये तुम्हाला मला ज्या ड्रेसमध्ये पाहायला आवडेल ते ड्रेस नक्की घालेन. तेव्हा मनीष डोक्याला हात लावून म्हणाला, देवा, कोणत्या जन्मातील मुलीसोबत आईने माझे लग्न लावून दिले आहे कुणास ठाऊक.
तिचे असे साधे राहणे म्हणजे साडी नेसणे, लांब सडक केसांना पचपचीत तेल लावून वेणी घालणे, कुठे बाहेर फिरायला जाताना मेकअप न करणे, ह्या गोष्टी त्याला अजिबात आवडत नव्हत्या. तो तिला अनेकदा काकूबाई म्हणायचा. तेव्हा ती फक्त हसण्यावारी न्यायची आणि म्हणायची, असू देत मी काकूबाई. तो म्हणायचा, माझ्यासारख्या हँडसम नवऱ्याला तू बायको म्हणून अजिबात शोभत नाहीस. तो असे बोलला की तिला खूप वाईट वाटायचे. एके दिवशी ऑफिसला जाताना त्याची गाडी एका सिग्नलला थांबली होती. तेव्हा बाजूला थांबलेल्या गाडीमध्ये त्याला रेखा दिसली. सिग्नल सुटल्यानंतर त्याने ड्रायव्हरला समोरच्या गाडीचा पाठलाग करायला सांगितला. गाडी थांबल्यानंतर मनीषने रेखाला आवाज देऊन थांबवले. रेखाने सुद्धा मनीषला लगेच ओळखले, कारण ते दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते आणि कॉलेजमधील सर्वात हुशार मुलगा होता मनीष. आता ते रोजच भेटायला लागले. रेखा आजच्या जमान्यातील मॉडर्न मुलगी होती. मनीषला रेखा आरतीपेक्षा आकर्षक वाटत होती. रेखाला भेटल्यापासून मनीष दररोज नेहमीपेक्षा ऑफिसला लवकर जायला लागला. सुट्टीच्या दिवशी देखील तो घरी थांबत नव्हता. रेखा आणि मनीषच्या भेटीगाठी वाढल्या आणि एके दिवशी त्यांच्या संबंध आले. त्यामुळे रेखा मनीषला म्हणाली, आता आपल्याला लग्न करावेच लागेल. त्यामुळे आता मनीषकडेही तिच्याशी लग्न करण्याशिवाय काही पर्याय नव्हता. आज आरती आणि मनीषच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता आणि या वाढदिवसाची भेट म्हणून आरती मनीषला एक आनंदाची बातमी सांगणार होती. तिची सासू म्हणाली, आरती, आज तू मनीषला सरप्राईज दे. मी तुझ्यासाठी एक सुंदर ड्रेस आणला आहे. तो घाल आणि एका पार्लरवालीला घरी बोलावले आहे. त्यामुळे मस्त तयार हो आणि तुझ्या नवऱ्याला सुखद धक्का दे. असे बोलताच ती लाजली आणि तिच्या खोलीत गेली. ठरवल्याप्रमाणे आरतीने आपल्या सासूने दिलेला मस्त असा एक वन पीस घातला आणि छानसा मेकअप करून मनीषची वाट पाहायला लागली. काही वेळाने दरवाजाची बेल वाजली. तेव्हा तिची सासू म्हणाली, तूच दरवाजा उघड. आरतीने दरवाजा उघडला तेव्हा मनीष आणि रेखा दरवाजात उभे होते. आज आपल्या साध्या राहणाऱ्या बायकोला अशा मॉडर्न रूपात पाहून मनीष अवाक राहिला. आरतीला त्या दोघांबद्दल ठाऊक नव्हते. त्यामुळे तिने त्या दोघांना आत बोलवले. मनीष आरतीकडे सारखा पाहत होता तेव्हा रेखा त्याला म्हणाली, मनीष, तू बोलणार आहेस की मी बोलू? तिचे असे बोलणे ऐकून आरतीच्या कपाळावर आठ्या पडल्या. मनीष म्हणाला, आई, ही रेखा आहे आणि आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. तेव्हा रेखा म्हणाली, तू मुद्द्याचे बोलणार आहेस की नाही? सरस्वती ताई म्हणाल्या, मुद्द्याचे म्हणजे? तेव्हा मनीष बोलण्याआधीच रेखा म्हणाली, आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हा दोघांनाही लग्न करायचे आहे. तिचे बोलणे ऐकून आरतीला खूप मोठा धक्का बसला आणि पटकन खाली बसली. तेव्हा तिची सासू म्हणाली, ए मूर्ख मुली, माझ्या मुलाचे लग्न झाले आहे आणि ही त्याची बायको आहे. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघ. अरे मनीष, काय बोलते ही मुलगी? तेव्हा मनीषने मान खाली घातली आणि तो म्हणाला, आई ही बरोबर बोलत आहे. माझे प्रेम आहे रेखावर आणि मलाही तिच्यासोबत लग्न करायचे आहे. सरस्वती ताई म्हणाल्या, घरात बायको असताना बाहेर असे चाळे करताना तुला लाज कशी वाटली नाही? आरती उठून उभी राहिली आणि म्हणाली, माझ्याकडून अशी कोणती मोठी चूक झाली होती म्हणून तुम्ही माझा असा विश्वासघात केला? यावर मनीष काहीही बोलला नाही. तो फक्त म्हणाला, मला रेखाबरोबर लग्न करावेच लागेल. आरती म्हणाली, मग माझे काय? अहो, आज मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार होते, पण ती आनंदाची बातमी मला माझा संसार वाचवण्यासाठी सांगावी लागत आहे. याचे मला वाईट वाटत आहे. मनीष, मी 3 महिन्याची गरोदर आहे. अजून 6 महिन्यांनी आपल्याला बाळ होईल. तुम्ही अशा परिस्थितीमध्ये जर लग्न केले तर आपल्या बाळाचे काय होईल? मला सांगा. तुम्ही माझी जागा जर ह्या बाईला दिली तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही. मनीष म्हणाला, हे बघ, मी तुलाही सांभाळायला तयार आहे. तूही ह्या घरात राहा आणि धाकटी बहीण म्हणून रेखाचा स्वीकार कर. तेव्हा आरती म्हणाली, हे कधीच शक्य होणार नाही. असे बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली. खोलीत गेल्यावर तिने पटकन अंगावरचा ड्रेस काढला, मेकअप उतरवला आणि नेहमीप्रमाणे साडी नेसून आणि बॅग घेऊन बाहेर आली. तिला पाहून सरस्वती ताई म्हणाल्या, हे काय आरती, तू बॅग घेऊन कुठे चाललीस? अगं, तू या घरची सून आहेस आणि शेवटपर्यंत तूच राहशील. तेव्हा आरती म्हणाली, मला माफ करा, पण मी आता मनीष सोबत राहून स्वतःचा अपमान करू शकत नाही. जर त्यांनी माझी जागा दुसऱ्या कोणाला द्यायचे ठरवलेच आहे तर त्याचा साधा सरळ अर्थ आहे की आता तुमच्या मुलाला माझी गरज नाही. असे बोलून आरतीने अगदी सहज मनीषला मुक्त केले होते. आज या घरात आल्यावर आरतीला भूतकाळातल्या सर्व गोष्टी आठवायला लागल्या.
काही वेळाने ती भूतकाळातून बाहेर आली. तिने तिच्या हातातल्या घड्याळाकडे पाहिले. तिला मनीष परतण्याआधी तिथून निघायचे होते. त्यामुळे ती सरस्वती ताईंना म्हणाली, आई आता मी निघते. तेव्हा सरस्वती ताई म्हणाल्या, आरती आज जाऊ नकोस, इथेच थांब बाळा. मी खूप एकटी आहे. आरती म्हणाली, आई रुचा आणि स्नेहा दोघी आहेत की तुमच्यासोबत? रुचा आणि स्नेहा मनीषच्या चुलत बहिणी होत्या. जेव्हा आरती लग्न करून सासरी आली होती तेव्हा ह्या दोघी तिच्या नंदा कमी पण मैत्रिणी जास्त बनल्या होत्या. सरस्वती ताई तिला सारख्या थांब असे म्हणत होत्या, त्यामुळे आरती थांबली. तिने तिच्या आईला फोन करून सांगितले तेव्हा आईला खूप राग आला होता, पण आरतीने तिच्या आईला कसे तरी समजावले. काही वेळाने ती सरस्वती ताईंना पाणी आणायला किचनमध्ये जात होती की तिला मनीष किचनमधून येताना दिसला. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले, पण आरतीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि रुचाला पाणी आणायला सांगितले. घरात नोकर असूनही आज आरतीने अगदी तसेच घर सांभाळले होते जसे ती पूर्वी सांभाळत होती. ती सर्व व्यवस्था करीत होती. रात्री ती सरस्वती ताईंच्या खोलीमध्ये झोपली. सकाळ होताच आरती तयार झाली आणि पुन्हा तिचा सामना मनीष सोबत झाला. मनीषला पाहून तिच्या मनामध्ये राग आणि द्वेष निर्माण झाला, पण ही वेळ वाद घालण्याची नव्हती. तिने भलेही तिच्या सवतीला अनेक वेळा शिव्याशाप दिले होते. खरे तर आरतीने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मनीष तिचा विश्वासघात करेल, तिच्या साधेपणाचा फायदा घेईल. पण आता सर्व काही संपले होते. सरस्वती ताईंच्या आवाजाने ती पुन्हा वर्तमानामध्ये आली. त्या म्हणाल्या, आरती संध्याकाळी ये. आरती म्हणाली, आई पण आता माझी इथे गरज काय आहे? सगळे तर आहेत इथे. असे बोलताना मनीष तिच्याकडे पाहत होता. सरस्वती ताई पुन्हा म्हणाला, अगं आरती, तू ये ना संध्याकाळी. मी तर आता ह्या घरामध्ये एकटी पडली आहे. असे बोलताना त्या पुन्हा रडायला लागल्या. त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून आरतीचे डोळे देखील पाण्याने भरले, पण ती काहीही न बोलता निघून गेली. आणि संध्याकाळी इच्छा नसताना सुद्धा तिला यावे लागले. नोकरांकडून सगळी कामे करून घेणे, सरस्वती ताईंना काय हवे नको ते पाहणे, हे सारं आरती पाहत होती. मनीषची आत्या आरतीकडे पाहून म्हणाली, आरती, बरे झाले तू आलीस. अशा वेळेस वहिनीला तुझ्या सोबतीची गरज होती. पण रेखाच्या आईच्या डोळ्यामध्ये ती खटकत होती. आरतीला एकटी बसलेली पाहून रेखाची आई म्हणाली, तू इथे का आलीस? हे माझ्या मुलीचे घर आहे. इथे अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करू नकोस. आरती म्हणाली, काकी तुम्ही काळजी करू नका. मला हे घर कधी फळलेच नाही. मी माझ्या मुलीबरोबर खूप खूप खुश आहे. मला आता माझ्या आयुष्यामध्ये कोणाचीच गरज नाही. ह्या घरात मी आता कधीच परत येणार नाही. असे बोलून ती खोलीबाहेर निघून गेली. दरवाजात मनीष उभा होता. बहुतेक त्याने तिचे बोलणे ऐकले होते. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून असे वाटले की त्याने जे काही केले होते त्याची त्याला अपेक्षा नव्हती. ती तिथून निघून आली. आता दररोज सरस्वती ताई तिला फोन करत असायच्या. घरामध्ये जे काही घडायचे ते सर्व सांगायच्या. खरं तर हे सर्व ऐकण्याची आरतीची इच्छा होत नव्हती, पण सरस्वती ताईंचे मन राखण्यासाठी ती सर्व ऐकत होती. तिचा आणि मनीषचा घटस्फोट झाल्यानंतर ती एक छोटीशी नोकरी करत होती. खूप काही नाही, पण त्यातून आई आणि मुलीचे व्यवस्थित चालले होते. मनस्वी 10 वर्षाची होती. अभ्यासात खूप हुशार होती. तिला आईचे रूप आणि वडिलांचे व्यक्तित्व दोन्ही लाभले होते. एके दिवशी आरती ऑफिसवरून आली. फ्रेश होऊन ती चहा बनवतच होती की तेवढ्यात डोरबेल वाजली. तिने दरवाजा उघडला तर समोर मनीष उभा होता. त्याच्यासोबत अर्जुन सुद्धा होता. मनीष म्हणाला, मी आत येऊ शकतो का? ती दरवाज्यातून बाजूला झाली. तेवढ्यात मनू आतल्या खोलीतून धावत बाहेर आली. तिला पाहून मनीषला धक्काच बसला. त्याला असे वाटत होते की देवाने वेळ काढून तिला बनवले आहे. ती अगदी आरतीसारखी दिसत होती. तिने हात जोडून नमस्कार केला. तो आपल्या लेकीकडे एकटक पाहत होता. तिचा तेजस्वी चेहरा, मोठे मोठे डोळे आणि ओठ तर अगदी तिच्या आईसारखे होते. लांब सडक कारेभोर केस आणि नाक मात्र अगदी मनीषसारखं होतं. मनीष आश्चर्यचकित होऊन मनस्वीकडे पाहत होता. त्यांनी मनस्वीला हात मिळवण्यासाठी त्याचा हात पुढे केला. तेव्हा आरतीने मधात येऊन अर्जुनचा हात त्याच्या हातामध्ये ठेवला आणि म्हणाली, मनूबाळा, हा अर्जुन आहे, या काकांचा मुलगा. असे बोलत तिने मनीषकडे पाहिले. आता जा बाळांनो, जाऊन खेळा. असे म्हणताच अर्जुन आणि मनस्वी बाहेर खेळायला गेले. काही वेळ दोघे शांतच बसले होते. तेव्हा मनीष म्हणाला, तू खोटे का बोललीस? मी तिचा बाप आहे, काका नाही. मुलगी आहे ती माझी. तो खूप उदास होऊन बोलत होता. आरती म्हणाली, आज 10 वर्षांनी आठवले का तुम्हाला एक मुलगी आहे म्हणून? जेव्हा मला घराबाहेर काढले होते तेव्हा मी 3 महिन्याची गरोदर होते.
तेव्हापासून तुम्ही कधी मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केलात की आम्ही दोघी कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहोत? त्यामुळेच ना आता आम्हा दोघींच्या आयुष्यावर तुमचा अधिकार आहे, ना आम्हाला तुमची गरज आहे. असे बोलताना तिचा सुंदर चेहरा रागाने लाल झाला होता. तिच्याकडे पाहून मनीष गालातल्या गालात हसत म्हणाला, आरती, आज सुद्धा तू रागामध्ये तेवढी सुंदर दिसत आहेस जशी पूर्वी दिसत होतीस. काहीच बदलले नाही. असे म्हणत तो आरतीच्या जवळ गेला. त्याने तिचा हात आपल्या हातात धरला आणि म्हणाला, मुलांना आई आणि वडील दोघांची गरज असते आरती. तेव्हा आरतीने त्याच्या हातातून त्याचा हात सोडवला. ती भयंकर रागात गेली आणि म्हणाली, तुमच्या या घाणेरड्या हाताने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. ह्याच हाताने तुम्ही तिलाही स्पर्श केला होतात ना? त्यामुळे खबरदार, जर यापुढे मला हात लावण्याचा प्रयत्न जरी केला तर. असे बोलून ती सोफ्यावर जाऊन बसली. तिचे बोलणे ऐकून मनीष घाबरून मागे झाला. त्याने तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, प्लीज आरती, मला एक संधी दे. आता मी यापुढे कोणतीही चूक करणार नाही. मला ठाऊक आहे माझी चूक अक्षम्य आहे. मी खूप चुकीचे वागलो आहे. पण तरीही प्लीज तू मला एकदा माफ करशील? आरती म्हणाली, मिस्टर मनीष वर्मा, हँडसम श्रीमंत कुटुंबातील मुलगा. त्याच्यासाठी तर मुलींची काहीही कमी नाही, हो ना? पण मनीष सर, तुम्ही चुकीच्या ठिकाणी डाव टाकत आहात. इथे तुम्ही कधीही जिंकू शकणार नाही. तुमच्या बायकोचा मृत्यू झाला त्यामुळे तुम्हाला माझ्या आणि तुमच्या मुलीची आठवण आली. ती असताना कुठे होतात तुम्ही? मनीषचा गळा भरून आला होता. तो म्हणाला, अगं मी म्हणालो ना, रेखाबरोबर लग्न करून मी खूप मोठा गुन्हा केला होता. याबद्दल तेव्हा मला तुझी माफी मागायची होती, पण तुझा सामना करायची हिंमत झाली नाही माझी. यावर आरती मोठ्या आवाजात म्हणाली, हे सर्व खोटे आहे. आता तुम्ही मला तुमच्या खोट्या जाळ्यात अडकवू शकत नाही. गेल्या 10 वर्षात सर्व काही बदलले आहे. मनीष, मी आता बरोबर आणि चूक यामधील फरक ओळखायला शिकले आहे आणि तुमचा चेहरा मी बरोबर वाचू शकते. तुमच्यासाठी बायकांची काही कमी नाही. त्यामुळे आता कोणत्या तरी मोठ्या खानदानातील आणि कोणती तरी नोकरी करणारी सुंदर आणि मॉडर्न मुलगी शोधून पटकन लग्न करा. आता ही आरती तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. मनीष म्हणाला, बरं ठीक आहे, पण मला सांग, मग तू दुसरे लग्न का केले नाहीस? यासाठीच ना की तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस. तू मला आणि माझ्या प्रेमाला विसरलेली नाहीस, हे मान्य कर. आरती म्हणाली, बरोबर बोलत आहात तुम्ही. मी तुम्हाला, तुम्ही दिलेल्या धोक्याला, तुम्ही केलेल्या विश्वासघाताला कधीच विसरले नाही आणि विसरणारही नाही. असे बोलून ती हसायला लागली. मी प्रेम केले होते, तेही फक्त तुमच्यावर, एका धोकेबाज माणसावर ज्याने मला आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवला आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का मनीष, तुमच्यासाठी आता माझ्या मनात काहीही नाही, ना प्रेम ना द्वेष. मी तुम्हाला माफ केले ते फक्त माझ्या मनूसाठी, कारण तिच्यामध्ये तुमचा अंश आहे. मनीष म्हणाला, मनस्वी माझी मुलगी आहे. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी कोर्टा करून तिची कस्टडी घेऊ शकतो. मग तू तेव्हा तुझ्या मुलीला गमावशील आणि धावत माझ्याकडे येशील. त्याचे बोलणे ऐकून आरतीचा चेहरा निर्विकार झाला होता. ती म्हणाली, तुम्ही म्हणू तुम्ही मनूला तुमच्यासोबत घेऊन जा. तुम्हाला कोर्ट कचेरी करायची गरज पडणार नाही. मनीष, तुम्हाला ठाऊक आहे का, मनस्वी माझी कमजोरी नाही तर ताकद आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचाच स्वार्थ पाहता, पण तुम्ही मनस्वीला मोहरा बनवून मला मिळवू शकणार नाही. आरतीचे बोलणे ऐकून मनीष हताश झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. ज्या माणसाला आजपर्यंत केवळ दुसऱ्याला रडवणेच ठाऊक होते, आज तो स्वतः रडत होता. आरतीने मनीषच्या चेहऱ्यावर हार पाहिली होती. आज तिने स्वतःवर झालेल्या अन्यायाचा हिशेब बरोबर केला होता. काही वेळाने दोन्ही मुले खेळून आत आली. मनीष मनस्वीकडे पाहायला लागला. त्याला आपल्या मुलीला प्रेमाने जवळ घ्यायचे होते, तिचे लाड करायचे होते, आरतीला पुन्हा त्याच्या आयुष्यात आणायचे होते. पण ते आता शक्य नव्हते, कारण त्याच्या मुठीतून वेळ वाळूप्रमाणे निघून गेली होती. तो उदास नजरेने आरतीकडे पाहत होता. आता तिच्याकडे पाहून त्याला समजले होते की त्याने काय गमावले होते. आरतीने खूप चांगल्या प्रकारे मनस्वीचे पालन पोषण केले होते. तिने तर आपले कर्तव्य, आपला पत्नी धर्म सर्व काही व्यवस्थित निभावले होते. पण मनीषने तिला धोका देऊन आज तो सर्व काही हारला होता. आरतीने अर्जुनला प्रेमाने जवळ घेतले, त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि म्हणाली, पुन्हा येशील ना बाळा दीदी सोबत खेळायला? तेव्हा अर्जुनने आनंदाने होकारार्थी मान हलवली. हा संकेत मनीषसाठी होता की आता त्याची इथे काहीही गरज नाही. मनीष निराश होऊन निघून गेला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, आरतीने बरोबर निर्णय घेतला की नाही?
हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.